शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. पावसाळी टोमॅटोत सेटिंग होताना फळावर येणारे टिपके असतील, जीवाणूजन्य करपा आणि गेरवा या रोगांचं नियोजन आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे रोग येण्यापूर्वी कसं करू शकतो, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण एकंदरीत या ठिकाणी फुलं लागलेली आहेत. नुकतंच फुलाचं फळामध्ये रूपांतर होताना पुढे जाऊन दांडी करपा असेल, जीवाणूजन्य करपा असेल, त्याचप्रमाणे फळावर येणारे टिपके असतील, या सगळ्या गोष्टींना आपल्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस फुलाचं फळामध्ये रूपांतर होतं, फळ सेटिंग होतं, प्लॉट 40-50 दिवसाचा होतो, त्यावेळेस आपल्याला या अडचणी येतात. मग त्या येऊ नये म्हणून या 10 दिवसामध्ये आपण कसं चांगलं कामकाज केलं पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. संतोष काशीनाथ फटांगरे, राहणार गुंजवाडी पाटर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आपला मोबाईल नंबर 7588 600 524. आपली ही आर्यमान व्हरायटी हा आणि आता लागवड केल्यापासून सतत टेम्परेचर आहे. हा फुल टेम्परेचर आहे. अजून पाऊस एक थेंब नाही झाला आम्हाला. पण त्या मानाने जो काही फुटवा आहे, जमिनीपासून फुटी काढलेल्या फुटी आपण बघतोय. आता फुल उन्हामध्ये व्हिडिओ घेतोय, पण कुठेही पान गोळा नाही, पंजे व्यवस्थित निघताय, सेट व्हायला सुरुवात झालेली. सेट झालेलं आहे, इकडून सेट दिसतंय. हा, हे बघा, असं सेट व्हायला सुरुवात झाली. इथंच आपल्याला जर पाऊस झाला तर तिथं जीवाणूजन्य करपा असेल, त्याचप्रमाणे उशिरा येणारा करपा, अर्ली आणि लेट ब्लाइट ज्याला आपण म्हणतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट, नाग अळीचा प्रादुर्भाव आणि करप्याचा प्रादुर्भाव एकाच वेळेस झाल्यानंतर पानं खूप लवकर खराब होतात आणि त्या फळावर टिपके येतात. मग आपला निम्मा माल त्या ठिकाणी फेकून द्यावा लागतो. तसं होऊ नये म्हणून आपण याच कंडिशनला ज्यावेळेस पहिली बांधणी करतो, तिथून आपण फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे. ज्या वेळेस फुल सेटिंग होतंय, अशा वेळेस आपल्याला वरतून सेटिंगसाठी एक चांगला स्प्रे देऊन घ्यायचा आहे. 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 04932 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, अशा पद्धतीने स्प्रे केल्यानंतर जसंही आपल्याला 20-30% सेटिंग दिसतंय, त्यावेळेस आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. 200 लिटर पाण्याचं प्रमाण न सांगता एकरी प्रमाण सांगतोय. एकरी आपल्याला घ्यायचंय ॲमिस्टर ऑप्टी 200 मिली. पूर्ण 1 एकर क्षेत्राला पाणी तुमचं 300, 400, 500 लिटर लागत असेल तरी औषध आपल्याला 200 ml घ्यायचंय ॲमिस्टर ऑप्टी. त्यानंतर आपल्याला एक 3-4 दिवस ब्रेक द्यायचा आहे. फवारणीसाठी खालून जमिनीतून आपल्याला द्यायचं आहे एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40, म्हणजे नायट्रोजन, त्याचप्रमाणे फॉस्फरस आणि पोटॅश एकत्र असलेली ग्रेड. नायट्रोजन अतिशय कमी, फॉस्फरस आणि पोटॅश समतोल प्रमाणामध्ये ज्या वेळेस टोमॅटोच्या झाडाला जातं सेटिंगच्या दरम्यान, त्यावेळेस चांगली सेटिंग होऊन शेवटी आपल्याला जो फळाचा आकार चांगला मिळवायचा आहे, म्हणजे 1 नंबर क्वालिटीचं फळ मोठं मिळवायचं आहे, आर्यमान सारख्या व्हरायटीमध्ये फळ 2 नंबरचं राहता कामा नये, त्यासाठी ही ग्रेड देऊन घ्यायची. त्याचप्रमाणे नागाळीचं आगमन होऊ नये म्हणून एक चांगलं सेटिंग झालं तिथं तुम्ही एव्हिसेंट कवच फ्लो किंवा वायगो मोएंटोडी यातला पहिला हात घेतल्यानंतर दोघांपैकी एक, परत 10 दिवसाने दोघांपैकी एक राहिलेला कीटकनाशकचा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तिसरी एक महत्वाची गोष्ट की आपल्याला खालून पानं पिवळे पडणे, पानांवर चट्टे येणे, पिवळे पडणे, म्हणजे ज्याला आपण गेरवा म्हणतो, त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्पॉट किलर आपल्याला घ्यायचं आहे 250 मिली, Z78 400 ते 500 ग्रॅम. त्याच्यानंतर एक 5-6 दिवसाने 8 दिवसाने सिविक 120 ग्रॅम, Z78 400 ग्रॅम. त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी मेरिओन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम. म्हणजे तुमचा प्लॉट ज्या वेळेस टोमॅटो हा 35-40 mm चा होतो, पुढे जाऊन 15 दिवसाने सुरू होणार आहे, त्याच्या अगोदर आपल्याला या 20-25 दिवसामध्ये अशा पद्धतीने फवारण्या त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे. फळाची फुगवण करण्यासाठी आपण स्लरी देतो, ती 45, 50, 55 दिवसाला प्लॉटच्या अवस्थेनुसार आपल्याला द्यायची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडं त्या ठिकाणी ह्या ज्या 2-3 प्रकारचे रोग आहेत, जीवाणूजन्य करपा, ज्याने लवकर पानं खराब होतात, फळावर ठिपके येतात आणि प्लॉट लवकर उद्ध्वस्त होतो, त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला स्पॉट किलर Z78, ॲमिस्टर ऑप्टी, त्याचप्रमाणे करजेट झिंक, त्याचप्रमाणे स्पॉट किलर Z78 अशा पद्धतीच्या फवारण्या आलटून पालटून आपल्याला त्या ठिकाणी घेत राहणं गरजेचं आहे. 2 फवारण्यांमधलं अंतर आपल्याला साधारणतः 3 ते 4 दिवसाचं ठेवायचंय. आणि जसंही अजून पाऊस नाही, टेम्परेचर आहे, तिथं पाण्याचं नियोजन देखील अगदी व्यवस्थितरित्या तुमचं. हलकी जमीन असेल तर रोज पाणी त्या ठिकाणी 1-1.5 तास गेलं पाहिजे. मध्यम जमीन असेल तर दिवसाआड पाणी गेलं पाहिजे. म्हणजे अति पाणी त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे, परंतु झाडाला टेम्परेचरचा शॉक न म्हणजे बसला नाही पाहिजे.
बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पानं आतमध्ये गोळा होण्याचा त्या ठिकाणी त्रास होतो या टेम्परेचरचा, पण इथं काही दिसत नाही. फटांगरे साहेब, काय वाटतं तुम्हाला? अजून तर काही वाटत नाही, म्हणजे व्यवस्थित वाटते सगळं. म्हणजे टेम्परेचरच्या हा, मानाने हिशोबाने भरपूर बरं वाटते. पंजे बरोबर दरवर्षासारखे मोठेच पंजे काढलेले, फुटी पण व्यवस्थितरित्या आहे दिवसाच्या मानाने. आणि टेम्परेचर गेल्या वर्षीचा विचार केला तर या टायमिंगला भरपूर पाऊस होऊन गेलेला होता. लय पाऊस झाला होता. आता तुम्ही गेल्या म्हणजे तुमचं हे चौथं पीक आहे डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत, बरोबर ना? का घेताय सातत्याने चौथं पीक? म्हणजे जे आम्हाला सुरुवातीला जे समस्या काळ्या टिपक्याची म्हणजे ते येत होती, सगळ्यात महत्वाची समस्या तीच जास्त होती आम्हाला. पण ती आता समस्या आमची म्हणजे नाहीतच जमाई, ती गेलेलीच जमाई. म्हणजे जे सेटिंग ज्या वेळेस सुरू होतं त्यावेळेस जर आपण, मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला फवारण्या सांगितल्या त्याच पद्धतीने त्यांच्याकडं शेड्यूल येत गेलं, पहिल्या वर्षापासून आज चौथं पीक ते घेत आहेत, त्यांना प्रमुख समस्या होती की पानं खराब होऊन जाणं, निम्म्याच्या आसपास त्या फळांवर डाग येणं, अगदी निवडायला त्या ठिकाणी म्हणजे कोणाचं मन लागत नसणं. अशा पद्धतीमध्ये बाजारभाव किती चांगला आहे, पण ज्या वेळेस आपण टोमॅटो तोडून आणतो आणि ते निवडायला बसल्यानंतर 10 माणसं तिथं वैतागून जातात 100 कॅरेट निवडायला, अशी परिस्थिती होते. पण आज गेल्या ते म्हणजे जो पहिल्या वर्षी प्लॉट दिला तेव्हापासून तुमच्याकडे ती समस्याच राहिली नाही. ती समस्याच मिटली, म्हणजे ती बघायच नाही राहिलं काही. आणि तो विश्वास ठेवून तुम्ही आज चौथ्यांदा डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर करताय. तर मित्रांनो, दुसरी एक महत्वाची गोष्ट की जरी यावर्षी आपल्याला पाऊस हा सगळ्याच विभागांमध्ये उशिरा होतोय, तरी प्लॉट आपल्याला चांगल्या पद्धतीत डेव्हलप कसे करायचे त्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ मी देतोय. जिथं सेटिंगला प्लॉट आले, काही शेतकऱ्यांना फुलं दिसत आहेत पण फळात रूपांतर होत नाही, त्यासाठी डॉक्टर किसानच्या इंस्टाग्रामचं पेज आहे, तिथं तुम्ही फॉलो करा. फेसबुक पेजला वेगवेगळ्या टिप्स, फुलाचं फळात रूपांतर, एक रोगावर 1 मिनिटाचे व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यासाठी देण्यात आले. म्हणून तुम्ही डॉक्टर किसानचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इंस्टाग्राम पेज असेल, फेसबुक पेज असेल, त्याला फॉलो करा. तिथं वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या एका रोगावर साधारणतः 1-1.5 मिनिटामध्ये काय फवारणी, कसं नियोजन केलं पाहिजे त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. टोमॅटो पिकामध्ये फळावरील टिपक्या असतील, नागाळी असेल, त्याचप्रमाणे जीवाणूजन्य करपा, उशिरा लवकर येणारा करपा, पानं लवकर खराब होणं, गेरवा येणं, फळ सेटिंग कमी असणं, त्यासाठी सेटिंग पासूनच आपण कसं नियोजन ठेवलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.